गणपती बाप्पाचं लोभस रूप प्रत्येकाला प्रसन्नतेचा अनुभव देतं, पण त्यासोबतच आपल्या बाप्पाचं मखरही खुलून दिसावं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या फुलांची खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली आहे। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून फुल मार्केटमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। गणेश चतुर्थी काही तासांवर येऊन ठेपली आहे, त्यासाठीचीच लगबग पुण्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळते। मी आहे सध्या पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात। मार्केट यार्ड परिसरातील फुल मार्केटमध्ये आपण सध्या आहोत। याच मार्केटमध्ये फुलं घेण्यासाठी आपल्या बाप्पाच्या सजावटीसाठी अनेक पुणेकर गर्दी करताना दिसतायत। माझ्यासोबत अध्यक्ष आहेत वीर सर। सर, काय नेमकी यावेळेस आवक आहे आणि कशा नेमक्या किमती आहेत? यंदा समाधानकारक आहे। पाऊस पण सगळीकडे चांगला झालेला आहे, शेतकरी खुश आहेत आणि मध्यम स्वरूपात आवक आहे की जी खूप प्रचंड लोड व्हायचा तो न झाल्यामुळे मध्यम आवक असल्यामुळे झेंडूला बाजार 50 ते 80 रुपये किलो आहेत। गुलछडीचं फार उच्चांक गाठलाय, 1400 रुपये किलो गुलछडी आहे। शेवंती 150 ते 200 रुपये किलो आहे आणि डच गुलाब 200 रुपयाला गड्डी आहे। जरबेरा 80 रुपये 100 रुपये गड्डी आहे। त्यामुळे सगळ्याच फुलांना चांगला बाजार आहे आणि शेतकरी अगदी आनंदीमध्ये आहेत आणि गिराईकांना पण ह्याच्यामुळे कसे गिराईकाचे पैसे होतात ना, कारण जर फुलं खूप स्वस्त झाली तर रस्त्यावर कचऱ्याने पडून जातात, तर यामुळे दोघंही खुशीमध्ये आहेत। तयारी जोरात सुरू आहे। फुलं घ्यायला आली होती, खराडीवरून आली आहे, फार लांबून आली। मी गुलाबाची फुलं घेतली, ही घेतली, झेंडूची फुलं, निशिगंधा, शेवंती असं सुरू आहे। दिवसाची सगळे फुलं आजच घेऊ? हो, आजच घेऊन आणि तेवढ्या दिवस प्रिझर्व करून ठेवतात। बरोबर। दादा, काय तुमच्या हातात फुलं दिसताय, काय काय घेतलंय आणि कुठनं आलात? हे तर डेकोरेशनसाठी आम्ही कोथरूडवरून आलो, चांदणी चौकात। हे डेकोरेशनसाठी फुलं घेतलेली आहेत। याच्या व्यतिरिक्त चाफा घेतलाय, मोगरा घेतलाय, गुलाब घेतलेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।